बाबा जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय शिवाजी. जे सांगतो तुला नाही करणार स्कूटीवर. खालून बरं पडते रे. पाऊल्या घराला घेऊन लडाखचा लास्टचा दिवस, डोंगरांचा लास्टचा जेवण. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही आमच्या हॉटेलवरून निघालो. तर इकडनं खारदुंगला 39 किलोमीटर आहे आणि दर 123 किलोमीटर आहे. इकडनं आता खारदुंगला पाचशे चढाई चालू झाली. आम्ही आता आहोत सियाचीन फिलिंग स्टेशनजवळ, जो ले सिटीचा शेवटचा पेट्रोल पंप आहे. याच्यानंतर तुम्हाला 95 किलोमीटर नंतर खालसारच्या पुढं टीमोर करून जागा आहे, तिकडं पेट्रोल पंप भेटेल. बाजूलाच पेट्रोल पंपच्या बाजूलाच चेकपोस्ट आहे. तिथं विचारला जातो गाडी तुमच्या नावावर आहे का दुसऱ्याच्या असेल तर पुढे जाऊन देत नाही. तर तुम्ही मनालीवरून गाडी घेतली असेल फिरण्यासाठी तर ती गाडी पुढे जाऊन देणार नाही. तुम्हाला लेहमधूनच गाडी घ्यायला लागेल लेह फिरायचं असेल तर. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आम्ही आता चाललो आहे खारदुंगला पास करून नुब्रा व्हॅली आणि तुर्तुकसाठी. आणि आमचा हा लडाख राईडचा दिवस 11वा आणि हा शेवटचा दिवस आहे आमचा. उद्या आज रात्री नुब्राला स्टे करून उद्यापासून घर वापसी, घरचा प्रवास गाठणार उद्यापासून. हे पीछे. तर आम्ही आता परमिट दाखवण्यासाठी थांबलो होतो इथं. त्यांचं राईट साईडला चेकपोस्ट आहे, तिथं परमिट दाखवायला लागतो. परमिट 600 रुपयाला आहे पर पर्सन ऑनलाईन. तर तुम्ही जिकडं थांबलाय ज्या हॉटेलला त्यांना बोलले तर ते पण तुम्हाला परमिट काढून देणार. बाबा काय या रोड. आईला 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 आईला
जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय शिवाजी. ठाणे. कुठे ठाण्याला? वाघमिल गाव. बघूया, आमची पण आली मुंबईवरून. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. अरे जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जे सांगतो तुला नाही करणार स्कूटीवर पगार. खारदुंगला पास, द टॉप ऑफ द वर्ल्ड माहिती खारदुंगला. एल्टिट्यूड 17,982 फूट वरती स्कूटी घेऊन. ठाणे जिल्ह्यातून वाघवेल गावातून रोहित मनेरा आपली स्कूटी घेऊन इथे खारदुंगलापर्यंत पोचला आहे. तो गाडीचे आभार मानतोय. इथपर्यंत साथ दिले गाडीने, पुढेही देईल अशी आशा करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, महादेव. चला आता आम्ही खारदुंगला पासवरून निघालो. तिथं फोटो वगैरे काढले. काय भारी नजारा आणि समोर नुसतं बर्फच बर्फ. आता नॉर्थ कुल्लूपर्यंत असाच बर्फ भेटेल खालती पोचेपर्यंत. तर कॅमेऱ्यामध्ये माहिती नाही तुम्हाला कसा दिसतो, पण समोरनं बघायला एवढं भारी वाटतो ना. एक नंबर सिनेरी वाटतोय. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नॉर्थ कुल्लू खारदुंगलाच्या खालून. बरोबर ना अमोल? खारदुंगलाच्या खालून. ये बड़ी अच्छी बात कही आप. आता जवाल थांबले. एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा अमोल? वाटला मया पण केला. एक्सपिरियन्स खूप मजा आली आणि असा एक्सपिरियन्स लोकांनी घ्यायचा आणि घ्यात राहावा. इथं येत राहावा. बाईक रायडिंग अशी नको की दिल्लीवरून गाडी हायर केली आणि इकडे आलो. बाईक घ्यायची असेल तर मुंबई किंवा आपला जो लोकेशन तिकडनं गाडी घेऊन यायचं आणि एक्सपिरियन्स मॅटर करायचा. आणि फक्त भाऊजी तुमचा तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घ्या.
इथे येण्यासाठी जे 15 दिवसाची टूर आहे ती दिवस कमी पडतात. 15 दिवस खूप कमी पडतात. 20 दिवस कमीत कमी घरनं आपण टूर केली पाहिजे, म्हणजे कुठेही घाई होणार नाही आणि सगळं लडाख, लेह, नुब्रा व्हॅली, तुर्तुक, लिंगरा पास हे सगळं आपल्याला एक्सप्लोर करता येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. मयूर, तुझा एक्सपिरियन्स? माझा एक्सपिरियन्स पहिल्यांदा होता, तसा टिकटॉक होता. आमच्यासोबत कसं वाटलं तुला? तुमचे सर्व मित्रमंडळी खूप चांगली आहेत, दादा परिवार खूप मस्त आहेत, परक्यासारखा आम्हाला वागून दिला नाही. तर दादा सांचे एक पप्पीचे ते रातच्या प्रोग्राम. माझा एक्सपिरियन्स खूप ऑसम राहिला आहे. फर्स्ट टाइम आलोय आणि तेही डायरेक्ट मुंबई टू लडाख. म्हणजे ऑसम, म्हणजे ट्रेनमधून टाकून परत दिल्लीवरनं जर्नी स्टार्ट करण्यात काही मजा नाही. आपण सगळे वेदर, उन्हाळा, पावसाळा, परत इथे येऊन हा विंटर सगळं फेस करण्यात जी मजा राहिली आहे ना मित्रांनो, खरंच मेमोरेबल आहेत सर्व थिंग्स. थँक्यू. वाघबिलचं जावं तुमचा एक्सपिरियन्स? नाही नाही, सांग आताच. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तो सांगते रातचे जरा कसा सोमरस घेतल्यावर एक्सपिरियन्स आठवते जास्त. काल पण व्हिडिओ नाही बनवला, वाटलं फक्त व्हिडिओ काढून ठेवले, ते फक्त म्युझिक टाकीन आणि अपलोड करून देईन चॅनलवर. आता पण व्हिडिओ करायला भेटले नाही, फुल थंडी होती. आता खारदुंगला पास उतरून नुब्रा साईडला जायचं आहे आम्हाला. तर हॉटेलला थांबलो, इथं मॅगी फ्राय राईस वगैरे घेतलाय. 1:30 वाजलेत, कारण की फुल थंडी. बाकी अशी थंडी ना, पूर्ण हाताची पायाची बोट आखडलेली. तर तुम्ही व्ह्यूचे मजे घ्या. आमचं 2 गडी सध्या डाऊन आहे ना. फ्रेश झाला कौन है ये लोग? कहां से आते हैं? चला आता पुढं काय असेल तर सांगेन, ना व्हिडिओ बनवीन, नाही तर फक्त कॅमेऱ्याशी व्हिडिओ रेकॉर्ड करायचं, म्युझिक ॲड करायची ना, यूट्यूबला देवाचं ढकलून. जास्त डोक्याला ताप ठेवायचा नाही, ते व्हॉइस ओव्हर करायचा. चला बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून काही बोलायचं आहे तुला? बोल. जयागिरी. चला बाय. बारी फुल यो स्नोफॉल, बर्फ पडते रे. आता खारदुंगला पण आवडी थंडी लागते ना. पुरा हात सिकुड गया आता. यद्दुनी गाणी लावलं काय? फुल बर्फ पडते, फुल बर्फ पडायला लागले. चालीत निंबर होता बसलेल, तर 1 मिनिटान वातावरण बदलला, गरमी निंबर जाऊन बर्फ पडायला लागला. हा 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 हा. ये हसी वादिया, ये खुला आसमा, यद्दूची कोलबी जायले कोल. तू चालले स्पेशल रूम मध्ये सध्या. ये बड़ी अच्छी बात कही आप. याक याक दाखव तुम्हाला. याक याक. जाम बर्फ पडायला लागला, एकदम जोरान पडायला लागला बर्फ, जोरान. चला बाय. नाचा चला.
ये रे मयूर ये पडला तू काय पाहुल्या घराला घेऊन बसायला म्हणताने पाठ ग बसायला म्हणताने पाठ ग साजरी माझ्या बाया साजरी माझ्या बाया बाजूलाच कॅम्प आहे व्ह्यू Insta360ने दिला धोका बॅटरी चार्ज करून पण आपोआप ऑन केलं का ऑफ होते मग आता थांबून मोबाईलची शूटिंग करतो एक नंबर सीन वाटते व तुम्ही जो डाव्या बाजूला हॉटेल बघताय तर आम्ही त्या हॉटेलला थांबणार आहोत रात्री आता इकडनं राईड घेऊन हुंडर सँड ड्यून्सला चाललो आहे आम्ही आता आहोत हुंदरमध्ये आहोत आम्ही थोडं कॅमेल राईड करायचे तिघा चौघांना बघू करतात का नाहीतर फक्त फोटोशूट करतील ते कॅमेल राईड नाही केली तर इथं पूर्ण ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत रोड आवरं बेकारांना खारदुंगला जावासाठी ना फक्त आधीमध्ये चांगला रोड पण खारदुंगलासाठी रोड बेकार खारदुंगला अशी हुंदरसाठी यावासाठी रोड बेकार आता ऐसा चालले विचार का एक टेम्पो बघावा ना गाडी त्याच्यानं ट्रान्सफर करून लेपर्यंत गाडीने हवा जाम रोड बेकार म्हणजे जाम बेकार चला बघूया कॅमेल जवळ फोटो वगैरे काढतो आणि इकडनं निघतो बाय तुम्हाला पण जर कॅमेल राईड करायचे असेल
तर एक राईड 500ची आहे, एक राईड 700. 500वाली राईड 25 ते 30 मिनटाची आहे आणि 700वाली राईड 50 मिनटं ते 1 तासापर्यंतची आहे. लाईनीत चालले. चला मित्रांनो, आता इकडनं निघतो आम्ही. कॅमल राईड कोणीच नाही केली, फक्त उंटासोबत फोटो काढले, थोडा बसलो आणि आता निघतो आमच्या रूमकडे. याचा काय लूज झाले ते एकसारखा नुसता वाकून वाकून बघते. बाय हा तुम्ही उजव्या साईडला झाडं बघू शकता. तर तिकडं कॅम्प साईट आहेत, तुम्ही कॅम्प पण आहेत तिथे राहण्यासाठी आणि हॉटेल पण तुम्हाला भेटून जातील. आमची लडाखची लास्टची रात ही उद्यापासून घर वापसी आमची होणार आहे. घरा आम्ही प्रवासाला डायरेक्ट घरचा गाठणार आहोत. आता बोल ना, डोंगरातला शेवटचा डोंगराचा लास्टचा दिवस तर काय, लडाखचा लास्टचा दिवस, डोंगरांचा लास्टचा जेवण. ते आमचा शेवटचा दिवस आहे आजचा लडाख मधला. उंदरमध्ये काही बघासारखं नाही, नुसतं ते उंट. आता आयसा वाटते खारदुंगला उशीच रिटर्न गेलोच तर बरायला. तर आमचा टाइम वेस्ट झाला, एनर्जी वेस्ट झाली विनाकारण. तर आम्ही आता कॅम्पर केले. आमचं घरी सध्या आरव पडले नाही घरी. हा मयूर बाहेर झाला, आम्हाला व्हिडिओ कॉलवर बिझी आहे. जाम बेकार रोड. स्कूटी रिकामी होती म्हणून चढली, पण चढवली पण मी, हिंमत पण केली चढवायची. तर विचार केला आता लोड देऊन फायदा नाही, माझी मुलं हे पण अडकतील. बाहेर आहे ना प्रशांत. मग आम्ही आता कॅम्पर बुक केले, 5,000 बोलले तो. मग माझी स्कूटी लगेज सोबत त्या कॅम्परमध्ये आणि यांचं लगेज, म्हणजे यांना पण घाट चढायला एकदम सोपा झाला, हलका झाला एकदम गाड्या चढासाठी. तर बघू तर जेवण झाला का जेवता मस्त पैकी. हे बघा याची नाटका बघा. जेवण जायला का मस्त जेवून झोपताव. सकाळचे 6ला येईल कॅम्पर. तर आता लडाख सिरीजचा कारगिलपर्यंतचा शेवटचा व्हिडिओ असेल. मग त्याच्यानंतर कसा घर प्रवास करणार आहोत, व्हिडिओ नाही बनवणार, तेच त्याचं रोड काय दाखवायचे आहे. मग डायरेक्ट घरी पोचतानाच नाक्यापासून व्हिडिओ चालू करेन. चला भेटूया उद्या सकाळी. तुम्हाला आता कॅमेरामुळे येतानाच व्हिडिओ नाही करू शकलो मी. आता उद्या कॅम्परमधून शूटिंग करेन ना, तुम्हाला रोड दाखवेन, रोड कंडिशन काय आहे ते, किती खराब आहे. काय कांदा वाचवला मी, कांदा. चला बाय.